नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या धुळ्यात उपोषण सुरू। सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे विरोधात रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्षसह पदाधिकाऱ्यांनी आजपासून धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेले असून शासकीय विद्यानिकेतन शाळा महाराणा प्रताप चौक धुळे या शासकीय शाळेत सन 2018 पासून ते 2025 पर्यंत झालेली कामे, शाळा, वसतिगृह, टॉयलेट, पाण्याची टाकी, बाथरूम, शाळेत इतर केलेली कामे या संदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत माहिती न देणे, वेळोवेळी स्मरणपत्र देऊन देखील त्यांना केराची टोपली दाखविणे हा माहितीच्या अधिकाराचा अवमान असल्यामुळे हे आंदोलन करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्ता समाधान बैसाने यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। समाधान बैसाने रिपब्लिकन सेनेचा जिल्हा अध्यक्ष गेल्या बऱ्याच महिन्यापासून मी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याविषयी मी एक माहितीचा अधिकार टाकलेला होता शासकीय विद्यानिकेतन शाळेसंदर्भात की या शाळेत झालेले कामांच्या संदर्भात, शाळेचे वसतिगृह, टॉयलेट, बाथरूम की शाळा रिनोव्हेशन जे काही कामं केलेले आहेत त्या संदर्भात मी माहिती मागवलेली होती। कारण त्या शाळेची मी कंप्लेंट केलेली आहे की शिक्षण मंत्रीपर्यंत कंप्लेंट केलेली आहे की मुलांना अन्न, वस्त्र, निवारापासून वंचित ठेवलं जातं आहे। शाळामध्ये अतिशय अस्वच्छ आहे, पोरांमध्ये जेवणात गुणवत्ता नाही आहे आणि शाळेत अस्वच्छ असल्या कारणाने पाणी जे विषय आहे ते खूप दूषित आहे, खूप खराब आहे। मी लॅबमध्ये जे पाणी चेकिंगसाठी दिलेलं होतं तर त्याचा रिपोर्ट आलेला आहे की अतिशय घाण प्रवृत्तीचं पाणी आहे, पिण्यास अयोग्य असं मला लॅबवाल्यांनी दिलं आहे। तर त्या संदर्भात मी माननीय दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री यांच्याकडे कंप्लेंट देखील केलेली होती, पण या शाळेवर पाहिजे तशी कारवाई कोणीही करत नाही आहे। मी कलेक्टरला पण दिलेलं होतं, एसपींना पण दिलं होतं आणि माननीय शिक्षण मंत्री साहेब यांना पण निवेदन दिलं होतं, पण या शाळेवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। आणि राहिला बांधकाम विभागाचा विषय, त्या शाळेमध्ये जे काही पुरस्कार भेटलेले आहेत की माझी सुंदर शाळा म्हणून, तर त्या शाळेची अशी काय करमणूक आहे आणि काय त्या शाळेने अशी करमणूक केलेली आहे की त्या शाळेला माझी सुंदर शाळा म्हणून असे 2 पुरस्कार देखील भेटलेले आहेत, 2023-24 आणि 2024-25। तर मी म्हटलो की त्या शाळेमध्ये अतिशय घाणेरडा प्रकार दिसून येतोय, तर या शाळेला अशी माझी सुंदर शाळा म्हणून अशी पुरस्कार दिले कोणी? तर या ज्यांनी यांना पुरस्कार सबमिट केले की ज्या साखळीने दिलेली, तर यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यायला पाहिजे, कारण की यांनी अतिशय खोटे हे दाखवण्यात आलेले आहे, खोटे म्हणजे काहीतरी असंच देण्यात आलेले आहे असं दिसून येते। बांधकाम विभागाचा विषय असा आहे की त्या शाळेमध्ये आजपर्यंत एकही काम कुठल्या प्रकारचं चांगलं व्यवस्थित झालेलं नाही। तर मी त्यांच्याकडे माहिती अधिकारांद्वारे आम्हाला एवढ्या दिवसाची माहिती तुम्हाला देता येत नाही, बाकी तुम्हाला काय करायचं अपील दाखल करू शकता, तुम्ही कोणाला कंप्लेंट दाखल करू शकता। आजपर्यंत मला लेखी स्वरूपात उत्तर भेटलेलं नाही। मला फक्त हे आंदोलन यासाठी केलेलं आहे की आज सार्वजनिक बांधकाम विभाग हे माहितीचा अधिकार हा लोकशाहीचा एक खूप मोठा पार्ट आहे, तर प्रत्येकाला अधिकार आहेत की आपण त्याची चौकशी करू शकतो, मागणी करू शकतो की या शाळेमध्ये तुम्ही आजपर्यंत काय काम केलेलं आहे। इथे कुठल्याही प्रकारचं असं काही कार्य दिसून येत नाही आहे की मला फक्त इथे असं माहिती पडतं आहे किंवा माझ्या समजमध्ये असं येतं आहे या शाळेला जो काही निधी देण्यात येतो की तो थांबवण्यात यावा, कारण की इथे कुठल्याही प्रकारचं असं काम झालेलं नाही। म्हणून मी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे।